नेहमी स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलमध्ये जे अपडेट आहे त्या अपडेट संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. महत्वाचा व्हिडिओ आहे. जे विद्यार्थी शिक्षण सेवक पदासाठी किंवा शिक्षक म्हणून आपण भावी शिक्षक होणार आहात किंवा आपण वाट बघत आहात, त्या सर्व विद्यार्थ्यांकरता महत्वाचा हा व्हिडिओ आहे. आणि मॅथ आणि विज्ञान हे दोन विषय जर सोडले तर जागेच्या संदर्भात आपण पाहिलं तर सामाजिक शास्त्राच्या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे. त्याच्या जागा अतिरिक्त आहेत का, रिक्त आहेत का, त्यांची पदं जास्त आहेत का, विद्यार्थी संख्या किती आहे, संधी आहे की नाही आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका. संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला हे अपडेट कायमस्वरूपी मिळत राहील. आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण दहा जिल्हा परिषदच्या 2025-26 जी काही संच मान्यता आहे यानुसार ज्या जागा रिक्त आहे या संदर्भातील अपडेट मी तुम्हाला दिलेला आहे. आणि या अपडेटमध्ये आपण जर पाहिलं तर मॅथ आणि सायन्स हे दोन विषय जर सोडलेत तर इतर विषयाच्या ज्या जागा आहेत, म्हणजे सामाजिक शास्त्रांच्या जागा, सामाजिक शास्त्रामधील भूगोल असेल किंवा मग इतिहास असेल, तर त्यात जो टॅब दिलेला आहे आपलं महाराष्ट्र राज्य परिषद पुणे म्हणजे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून, तो जो टॅब आहे तो टॅब मध्ये आपण भूगोल वेगळा विषय, इतिहास वेगळा विषय, असं वेगवेगळे विषय त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्यामध्ये जर स्पेशलायझेशन जर आलं, स्पेशलाइज जर त्यांना आस्थापनेला ते एक शिक्षक पद पाहिजे असेल, तर त्यावेळेला मात्र सामाजिक शास्त्राचा विद्यार्थ्यांच्या जागा आपल्याला पाहायला मिळत आहे, तर ते अतिरिक्त पाहायला मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिरिक्त जागा आपल्याला पाहायला मिळत आहे समाजशास्त्राचा. म्हणजे सामाजिक शास्त्राचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी पेपर 2 पास आहेत, ज्यांना धोक्याची घंटा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या वेळेला जागा येणार आहेत त्यावेळेला चांगला अभ्यास करणं, जागेचा अभ्यास करणं, तुमच्या मार्क्सचा अभ्यास करणं, आणि त्यानुसार ज्यांना 140 अबो आहे आणि सामाजिक शास्त्र आहे त्या विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे. परंतु जे ऍव्हरेज मार्क्स आहेत 130च्या खाली ज्यांना मार्क्स आहेत आणि सामाजिक शास्त्र विषय घेऊन ते पास झाले असतील, तर त्यांना मात्र हे धोक्याची घंटा असणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसारच आपल्याला प्रिफरन्स सुद्धा द्यायचे आहे. कारण आपण समाजशास्त्र विषयातून आपल्याला असं वाटतं की खूप जागा असतील, परंतु जागा एक्सेस झालेल्या आहे. 70 75 जागा एक्सेस आपल्याला दिसत आहे. खासगी संस्थांमध्ये आपल्याला जागा एक्सेस दिसत आहे. म्हणजे यामुळे काय होत आहे, तर आपल्या विद्यार्थ्यांना जो काही जी संधी मिळायची तर ती संधी मात्र कमी होताना दिसत आहे. कारण जागा जर अतिरिक्त असेल तर समायोजनाच्या माध्यमातून त्या जागा आपल्या त्या ठिकाणी मॅनेज होतील, आणि मॅनेज म्हणजे त्या समायोजन केल्या जातील, आणि या माध्यमातून जागा सुद्धा ज्या मिळायच्या त्या सुद्धा जागा हळूहळू कमी व्हायला दिसतील. आता जागा जर आपल्या किती येणार आहेत, काय येणार आहेत, ते आपल्याला 31 तारखेनंतरच आपल्याला समजणार आहे. तेव्हापर्यंत आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका ठेवायची आहे. परंतु आपण सर्वांनी पॅनिक न होता, न घाबरता आपल्याला या शिक्षण भरतीमध्ये समोर जायचं आहे, ज्या माध्यमातून आपल्याला ही जी नोकरी आहे ही नोकरी मिळणार आहे. यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे, यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हेच आजचं अपडेट होतं समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं. तुम्हाला याबद्दल काय वाटते? समाजशास्त्राच्या विषया संदर्भात तुमचा काही अभ्यास असेल तर ते नक्की कमेंट बॉक्स द्वारे कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.